नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये ही रम्या काव्या आणि पार्थला सतत वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. काव्यासाठी नवीन संकट कसं उभं करता येईल याचाच प्रयत्न ती करत आहे. तर प्रेक्षकांनो, या व्हिडिओमध्ये या रम्याची चांगलीच फजिती उडालेली आहे. ती म्हणजे या काव्यासाठी एक नवीन संकटाची तिने योजना केलेली आहे. म्हणजेच काव्यासाठी जो खड्डा खणलेला आहे त्यामध्ये ती स्वतःच पडणार आहे आणि स्वतःच त्या संकटात अडकणार आहे. तर प्रेक्षकांनो, या रम्याची फजिती होता होताच काव्या पार्थ धडाक्यात लग्न करणार आहेत आणि नंतर रम्याला कळणार आहे की या दोघांचं तर लग्न झालं. तर प्रेक्षकांनो, नेमका हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. तर तुम्हाला तर माहीतच आहे, इथे मेहंदीचा हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या सगळेजण आता हॉलवर पोचलेले असतात. नंदिनी आणि काव्या तर खूपच सुंदर दिसत असतात. मेहंदीसाठी त्यांनी मेहंदी कलरची कपडे घातलेले असतात आणि खूपच छान दिसत असतात. आता इथे रम्या व स्वत्या सुद्धा आलेले असतात. हळद दळण्याचा कार्यक्रम सुरू असतो. इकडे पोरी आता काव्या आणि नंदिनीला मेहंदी काढत असतात. खूप छान उत्साही कार्यक्रम हा दाखवला आहे. इथे आता सगळे छान तयार होऊन आलेले असतात. पार्थ आणि जीवा सुद्धा येथे छान तयार होऊन आलेले आहेत आणि हे दोघे तर आता या दोघींच्या वर लाईन मारण्यामध्येच व्यस्त असतात. या दोघांना आता या दोघींशिवाय कोणीच दिसत नसतं. हे आता पुरते प्रेमात रंगून गेलेले आहेत. इकडे आता रम्या हळद दळताना एक एक हळकून त्या हळदीमध्ये टाकत असते. हे पाहून वसवत्या खूपच घाबरलेल्या असतात. वसवत्या सतत रम्याला विचारत असतात, अगं रम्या, तू अशी का वागत आहेस बरं? नेमकं तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे ते मला ऐकायचं आहे, सांग. त्यावेळेला तर रम्या म्हणत असते, आई, माझं बस पार्थशी लग्न होणार एवढंच मला माहित आहे. मी काय करणार आहे हे मला माहित नाही आणि इथून पुढे मला तू विचारू नको. चल, तिकडे मेहंदीचा हळदीचा कार्यक्रम सुरू आहे, आपण त्यामध्ये सामील होऊया. आता इकडे काव्याला मेहंदी काढून झालेली असते आणि रम्या तिच्याजवळ येते. आता या रम्याची भयंकर नाटकं या मालिकेमध्ये दाखवलेली आहेत. आता काव्या मेहंदीवर फुंकर घालत बसलेली असते आणि तिला केस पुढे घ्यायचे असतात. म्हणून आता ही रम्या मदत करण्याच्या कारणाने काव्याजवळ येते आणि म्हणते, काव्या, तुला मदत हवी आहे का? त्यावेळेला आता रम्याला कळते की तिला केस पुढे हवे आहेत. त्यावेळेला रम्या काव्याचे हळूवार केस पुढे घेते. त्यावेळेला काव्या म्हणते, थँक्यू. रम्या, तू किती बदलली आहेस ग, असं काव्या रम्याला म्हणत असते. आता रम्या म्हणत असते, अगं, मी बदललीच आहे, तुला आवडत नाहीये का माझा बदल? त्यावेळेला काव्या म्हणते, अगं, असं नाही, चांगले बदल माणसाला कधीही हवेहवेसेच वाटत असतात. आता ही रम्या पुन्हा चांगलं वागण्याचं नाटक सुरू करते. काव्याला म्हणत असते, काव्या, तुझी मेहंदी रंगण्यासाठी मी याच्यावर साखर पाणी लावू का ग? त्याला काव्या म्हणते, अगं रम्या, लाव ना, काय विचारतेस? इतकं चांगलं तू माझ्याशी वागत आहेस हेच मला तुझ्याकडून अपेक्षित होतं. आता ही रम्या काव्याच्या मेहंदीवर साखर पाणी लावत असते. आता साखर पाणी लावता लावता स्वतःच्या मनात विचार करत असते, किती काव्या बावरट आहेस ग तू. इतक्या वेळा तू माझा अनुभव घेतला आहेस तरी सुद्धा तू मेहंदीचा हात माझ्या हातामध्ये देत आहेस. किती मूर्ख आहेस ग तू. आणि म्हणे IAS होणार आहे. एवढ्या वेळा तुला मी फसवून सुद्धा तू माझ्यावर आज विश्वास ठेवत आहेस. आता प्रेक्षकांनो, या रम्याच्या मनात काय प्लॅनिंग सुरू आहे हे आपल्याला लगेचच कळणार आहे. इकडे आता वसवत्यांना या रम्याचं सगळं नाटक पाहावेनसा झालेलं असतं. वसवत्यांना खूपच राग येत असतो आणि भीती सुद्धा वाटत असते. आता वसवत्या काय करतात, रम्याच्या हाताला पटकन धरतात आणि दरारा वडत रूम मध्ये घेऊन जातात. आता त्यावेळेला तिथे खडसावूनच रम्याला विचारत असतात, रम्या, मी तुला शेवटचं विचारत आहे, बोल पटकन, काय करणार आहेस बरं तू? काय करणार आहेस नेमकं तू? काव्याला हात लावायचा नाही, मारण्या फिरण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही, कारण त्या दोघांचं लग्न होणार आहे हे नक्की. गुरुजींनी तसा संकेत सुद्धा दिला आहे आणि बाळा, तू अडकशील, तुझं आयुष्य बर्बाद होईल. अगं, जागी हो रम्या, असं वसवत्या समजवण्याचा प्रयत्न करत असतात तरी सुद्धा ही रम्या ऐकायलाच तयार नसते. आता या दोघी रूम मध्ये बोलत असतात. तेवढ्यातच पिहू छान तयार होऊन आलेली असते आणि तिला तिचा ड्रेस काव्या आणि नंदिनीला दाखवायचा असतो. म्हणून त्या दोघींना सतत ती हाका मारत असते आणि शोधत असते, पण तिला त्या दोघी कुठेच मिळत नाहीत. म्हणून ती हॉलमधून इकडे तिकडे करत असते. त्याच वेळेला आता वसवत्याने रम्याच्या रूम जवळ पिहू पोहोचते. आता पिहू मात्र या दोघींना चांगलीच ओळखत असते. या दोघी काहीतरी बोलत
बोलत आहेत म्हटल्यावर पिहू कान लावून ऐकायला सुरू करते. आता ही रम्या व त्यांवर खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते, मी त्या काव्याला बरोबर लग्नाच्या दिवशीच बेशुद्ध करणार आहे आणि मी स्वतः पार्थची नवरी बनून मंडपामध्ये जाऊन पार्थच्या हातून माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून घेणार आहे. मग पाहूया काय करतोय काय नाही ते. मी जबरदस्ती पार्थला माझं करूनच घेणार आहे. या काव्याला मी चांगलीच गंमत दावणार आहे. एकदा का लग्नाची वेळ येऊ दे. आता मात्र पिहूने ऐकल्यानंतर पिहूला खूपच मोठा धक्का बसतो. आता ती धावतच पाठीमागे जाते आणि नंदिनीताई काव्याताई असं सतत हाका मारत असते, कारण तिला आता रम्याचं हे बोलणं सगळं त्या दोघींना सांगायचं असतं. पण त्या दोघी तर तिला भेटतच नाहीत. अखेर इथे लग्नाची वेळ येते आणि लग्नासाठी काव्या छान तयार झालेली असते आणि नंदिनी सुद्धा छान तयार झालेली असते. आता प्रेक्षकांनो, ही पिहू लग्ना दिवशी सुद्धा सतत काव्या आणि नंदिनीला शोधत असते आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच नंदिनी आणि काव्याला बोलवण्यासाठी कोणतरी येत असतं आणि पिहू सांगू शकत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या आणि नंदिनी छान त्यांच्या रूम मध्ये तयार झालेल्या असतात. आता इकडे काव्यासाठी ही रम्या छान ज्यूस घेऊन येते. आता ज्यूस घेऊन आल्यानंतर रम्या काव्याला म्हणत असते, काव्या तू खूप थकल्यासारखी वाटत आहेस ग. तुला एनर्जेटिक ज्यूस मी घेऊन आली आहे. स्पेशल तुझ्यासाठी मी बनवला आहे. हा ज्यूस घे, म्हणजे तुला लग्नात खूपच फ्रेश वाटेल. अशक्तपणा अजिबात येणार नाही. आता काव्या म्हणते, हो ग रम्या, मला खूपच गरज होती बघ याची. खूप म्हणजे खूप गरज होती. आता काव्या तो ज्यूस पिणार इतक्यातच पिहू तेथे येते. आता पिहूच्या हातात सुद्धा एक ग्लास असतो. आता पिहूला कळून चुकलेलं असतं की रम्याच्या समोर काव्याताईला आपण हे सगळं खरं नाही सांगू शकत. आता पिहू एक आयडिया करते. ज्या ट्रे मधून रम्याने काव्यासाठी ज्यूस आणलेलं असतं त्याच ट्रे मध्ये पिहू तिच्या हातातील ग्लास ठेवते. आता सेम ज्यूस असतो. आता रम्या म्हणते, रम्याताई तू सुद्धा खूप थकल्यासारखी वाटत आहेस ग, म्हणून मी सुद्धा तुझ्यासाठी ज्यूस आणला आहे. आता पिहू काय करते, काव्याला म्हणते, काव्याताई तो ज्यूस यामध्ये ठेव आणि तिच्या हातातील ग्लास सुद्धा त्याच ट्रे मध्ये ठेवते. आता दोन्ही ग्लास इकडे तिकडे ही पिहू करत असते. आता ही रम्या चांगलीच गडबडते. रम्या स्वतःच्या मनातच म्हणत असते, या मूर्ख पिहूमुळे माझं सगळं प्लॅनिंग फिसकटणार असं मला वाटत आहे. आता काय रम्या करते, पिहूला थांबवते. काय करतेस ग, गप्प बस असं ओरडते आणि पिहूला शांत बसवते. आता मात्र काव्याला थोडासा संशय आलेला असतो. आता काव्या म्हणत असते, अगं पिहू काय करत आहेस, ती माझ्यासाठी किती प्रेमाने ज्यूस घेऊन आली आहे. त्यावेळेला आता पिहू काव्याला हळूच डोळा मारते आणि काव्याला सगळं काही कळून येतं. आता पिहू आयडिया करते, रम्याला तिने आणलेला ज्यामध्ये औषध बेशुद्ध व्हायचं घातलेलं असतं तो ग्लास रम्यालाच देते आणि चांगला ग्लास हिने ज्यूसचा आणलेला असतो पिहूने तो काव्याला देते. आता मात्र काव्या भीतच तो ज्यूस पिते. आता रम्याला इथे थोड्याच वेळाने डोळ्यावर अंधारी यायला सुरू होते आणि ती चक्कर येऊन तिथेच खाली खुर्चीवर पडते. आता चक्कर येऊन पडल्यानंतर पिहू काव्याला सगळं काही खरं सांगते. अगं काव्याताई, तुला बेशुद्ध करून रम्याताई तुझी साडी नेसून पार्थदादाशी लग्न करायला जाणार होती. हो, मी माझ्या कानाने ऐकलं आहे आणि मी तुला हे सांगायला येत होते, पण तू ऐकायला तयारच नव्हती. आता मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता ती खूपच अपसेट झालेली असते. काय अनर्थ घडला असता हा. किती दिवसांनी तरी माझं प्रेम मला मिळत आहे, माझ्या पार्थशी माझं लग्न होत आहे आणि ही रम्या मनामध्ये एवढं कपट ठेवून माझ्या भोवतीने फिरत होती आणि हे मला कळलं सुद्धा नाही. आता पिहू म्हणते, काव्याताई आता सगळं व्यवस्थित आहे. आता रम्याताई 2 तास तरी उठत नाही. आता तुझं पार्थदादाशी लग्न होणार हे नक्की, कारण आता रम्याताई तर बेशुद्ध पडली आहे. आता कोणीच तुमच्या लग्नामध्ये काहीही अडचण आणणार नाही. असं म्हणता आता इकडे धूमधडाक्यात नंदिनी आणि काव्याची मंडपामध्ये एंट्री झालेली असते आणि जीवा आणि पार्थ नवरे बनून तिथे तयारच असतात. आता या चौघांचाही लग्न सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडतो. तर प्रेक्षकांनो, या रम्याची अशीच काहीतरी फजिती या चौघांच्या लग्नामध्ये होणार हे नक्की. तर प्रेक्षकांनो, रम्याची अशीच फजिती होईल का आणि अशी झाली तर तुम्हाला आवडेल का, कमेंटमध्ये नक्की सांगा.